कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा। विसरल्या खूप गोष्टी, नाहीत इथे शब्द, हसेल इथे अनुभवांची साक्ष। ही कथा नाही, ही व्यथा नाही, ही नोंद आहे प्रवासाची, ही भाषा आहे जगण्याची। कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा। नमस्कार, अनुकूल लाईफ फाउंडेशनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपले पाहुणे आलेलेच आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला नवीन काही ऐकायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही सज्ज आहात। चला तर आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव पूर्ण आमच्या श्रोत्यांना सांगाल का? नक्कीच। माझं नाव कपिल निकम, मी राहायला आर्किटेक्ट सोसायटीमध्ये कांजूमार्ग पूर्व इथे राहतो आणि व्यवसायाने मी बँकेत नोकरी करतो। कपिलजी, अनुकूल लाईफ फाउंडेशनमध्ये तुमचं मी खूप स्वागत करते। छान छान वाटतं तुम्ही आल्यापासून। पण मला असं सांगायचं आहे की तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये तुमची आजी, तुमचे आजोबा किंवा आई वडील यांनी तुम्हाला स्टोरी सांगितली लहानपणी, ते काही आठवतं का? हो, मला लहानपणी माझे आजी आजोबा स्टोरी सांगायचे, त्यानंतर माझ्या वडिलांनी मला स्टोरी सांगायला सुरुवात केली आणि मला ते आठवतात, काही काही गोष्टी आठवतात। म्हणजे या गोष्टींमुळे तुमची नाती अशी घट्ट होत होते? हो हो, नक्कीच। तुम्हाला काय वाटतं, ही संस्कृती की असंच काहीतरी वायफळ? नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या संस्कृतीचा कुठे ना कुठेतरी एक भाग असतो आणि तो भाग, ती संस्कृती, ती विचारसरणी, ते जे काही गोष्टी असतात, ते काही अनुभव असतात, त्या गोष्टींमार्फत आपल्याला आपली लाईफ किंवा आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मदत करत असते। खूपच छान। आणि खरंच आहे हे, अशा गोष्टींमधून म्हणजे आपल्याला काहीतरी करस्ता मिळतो आणि त्याच्यातून काहीतरी शिकायला पण मिळतं आणि त्याच्यातून पुढे आपण जाऊ शकतो। बरोबर? आता माझं अनुकूल लाईफ फाउंडेशन जे आहे, चॅनल आहे, तिथे तुमचा चेहरा किंवा तुमचं भाषण, तुमचा स्टोरी किंवा तुमचा अनुभव शेअर केल्यामुळे तुम्हाला काही तुमच्या भावना काही दुखणार आहेत किंवा तुम्हाला वाईट वाटणार असं काही परवानगी आहे का? नाही, असं काहीच नाही आहे। खरं तर मी खूप आभारी आहे तुमचा आणि अनुकूल लाईफ फाउंडेशनचा की तुमच्या वतीने मला ही संधी मिळाली की माझी कथा मी तुमच्यासमोर मांडू शकतो। थँक्यू, खूप छान वाटलं। तुमचं गाव नाही तुम्ही सांगितलं? माझं मूळ गाव जळगाव जिल्हा, त्याच्यामध्ये चाळीसगाव तालुका, पण व्यवसायानिमित्त माझ्या आई वडील दोघेही, म्हणजे त्यांचे पूर्वज, त्यांचे आई वडील हे मालेगावी स्थायिक झाले आणि तिथे आई वडिलांचं लग्न झालं आणि त्यानंतर वडील मुंबईत आले। आमचं जन्मभूमी आमची मुंबईच। आमची मुंबई, माझी मराठी, माझी मुंबई। चला तर यांचा एक छानसा अनुभव आपण इथे ऐकायचा आहे, पण त्या अनुभवामधून तुम्हाला काय सांगायचं आहे, काय बोध मिळणार आहे सगळ्यांना? तो बोध आपण कथेमध्येच घेऊया। अच्छा, म्हणजे यांना तो बोध जो आहे आपल्या कथेतून तुमच्या समोरच मांडायचा आहे, तर नक्कीच आपल्याला ऐकायला आवडेल आणि ऐकूनच घेऊया। चला तर आम्हाला ऐकवा। नमस्कार। आता मी जी तुम्हाला एक काल्पनिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ती
ती कथा अशा प्रकारे आहे की आपण आयुष्य जगताना की आपण आयुष्यात नेहमीच उत्तम अशा गोष्टीसाठी आपण आपला हेवा असतो, परंतु त्या उत्तमच्या मागे धावताना आपण आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते आपण कधीतरी विसरतो. तर हीच या कथेचा बोध आहे. तर कथा अशा प्रकारे आहे की एक निवृत्त प्रोफेसर आपल्या काही माजी विद्यार्थ्यांना चहा पाण्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रण देतात. तर त्यांचे जे विद्यार्थी आहेत, आता साधारण ते माजी विद्यार्थी असल्यामुळे आता ते साधारण त्यांच्या वयाच्या 40-45 वयोगटातले सगळे माजी विद्यार्थी असतात आणि ते ठरल्याप्रमाणे प्राध्यापकांच्या घरी सगळे भेटतात. भेटल्यानंतर त्यांची सगळे एकमेकांची चौकशी झाल्यानंतर ते असं दिसतं की कारण आता ते 40 ते 45 वयोगटातले जे विद्यार्थी आहेत ते प्रत्येक त्यांच्या व्यवसायात, नोकरीधंद्यात किंवा जिथे कुठे असतील त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्याच्यात एक चांगल्या विशिष्ट लेवलवर ते आलेले आहेत. आणि त्या संदर्भात जेव्हा त्यांची विचारपूस एकमेकांबरोबर होत असते तर त्यावेळेस प्रोफेसर ते सगळं निरीक्षण करत असतो आणि हळूहळू त्यांचं जे कन्व्हर्सेशन असतं, म्हणजे विद्यार्थ्यांमधलं जे कन्व्हर्सेशन असतं त्या कन्व्हर्सेशनचा मूळ हा नंतर येतो तणावावर, म्हणजे स्ट्रेस. म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात, म्हणजे जिथे कुठे ते नोकरी करतात किंवा त्यांचा व्यवसाय आहे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या प्रमाणात तणाव आहे, सो त्या तणावावर तो विषय येतो. आणि ही गोष्ट प्रोफेसर एकदम बारकाईने घेतात आणि मग प्रोफेसर आतमध्ये किचनमध्ये जातात. किचनमध्ये गेल्यानंतर ते चहाचा एक मोठा केटल घेऊन येतात आणि त्या केटलबरोबर विशिष्ट प्रकारचे कप्स ते घेऊन येतात. तर त्या कप्समध्ये बरेचसे कप्स हे खूप चांगले असतात, दिसायला असतात, सुशोभीकरण केलेलं असतं त्या कपचं. काही महागडे कप्स असतात, काही किंवा नक्षीकाम केलेलं असतं आणि काही सारे कप थोडेसे कमी किमतीचे किंवा प्लास्टिकचे, मातीचे किंवा थोडेसे दिसायला एवढे आकर्षक कप नसतात. आणि ते घेऊन आल्यानंतर मग प्रोफेसर विद्यार्थ्यांना विनंती करतात की यू कॅन सर्व युअर सेल्फ फॉर अ कप. आणि मग त्याप्रमाणे सगळे विद्यार्थी जातात, कप उचलतात, चहा घेतात आणि पुन्हा येऊन बसतात. त्यानंतर प्रोफेसर त्यांना सांगतात की जर तुम्ही सगळ्यांनी जर एक गोष्ट बघितली असेल तर मी तुम्हाला ज्यावेळेस विनवणी केली की तुम्ही तुमच्या हाताने तुमचा कप आणि तुमचा चहा घेऊन या, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट बघितली असेल की तुम्ही जाताना त्यातला बेस्ट, म्हणजे जो बेस्ट लुकिंग कप आहे, जो व्यवस्थित दिसतोय, छान आहे आणि थोडासा नक्षीकाम केलेला आहे, तो कप तुम्ही घेतला आणि जे साधे कप आहेत त्याला कोणी स्पर्शही केला नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल ही गोष्ट की तुम्ही चांगलाच कप निवडला. जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही चांगलाच कप निवडला. आणि मुख्यतः हे स्वाभाविक आहे, हे प्रत्येक व्यक्तीचा हा एक गुणधर्म असतो की जेव्हा आपल्याला निवडीचा विषय येतो तेव्हा आपण सर्वोत्तमच निवडतो. आणि मुळात हाच आपल्या तणावाचा एक भाग असतो, ही सुरुवात असते तणावाची, की सगळ्याच गोष्टीमध्ये आपण बेस्ट शोधणं हाच आपल्या तणावाचा सुरुवात असते. तर आता मी तुम्हाला सांगतो की हा कप म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातली तुमची जी नोकरी, व्यवसाय, तुमची सामाजिक प्रतिष्ठा, तुमची प्रॉपर्टी, तुमचा पगार, हा कप निर्देशित आहे. आणि त्या कपमधली जी चहा आहे ते खरं तर तुमचं आयुष्य आहे. म्हणजे तुमचं आयुष्याला जे पकडून ठेवतं त्या या भौतिक गोष्टी आहेत. परंतु चहाकडे न बघता तुम्ही कपाकडे एवढे आकर्षित झाला की तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण फोकस तुमचा हा कपवर गेला. रादर दॅन युअर नीड इज युअर टी अँड नॉट द कप. तर आयुष्य जगत असताना कधीही तुम्ही बेस्टचा हे करा, पण नुसतं त्यावरच लक्ष केंद्रित करू नका. तर तुमचं आयुष्य जे आहे, कप जे आहे, चहाचा आनंद घ्या, कपाचा आनंद घेऊ नका. हेच मला तुम्हाला सांगायचं आजच्या स्टोरी. खूप छान. खरंच आहे, आपण प्रत्येक वेळेस असंच विचार करतो की आपला कवर किती चांगला आहे, मग त्या कवरला सांभाळायचं किती, त्याच्या मागे धावायचं किती, हे आपण विचारच करत नाही. पूर्ण आयुष्य आपण त्याच्यातच टाकतो. आणि या कथेचा बोध तुम्हाला नक्कीच आला असेल. खूप छान सांगितली कथा यांनी. आणि अशाच कथा पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्यासाठी मी येणारच आहे. आणि ती कथा तुम्ही आवडीने ऐकाल आणि लाईक कराल, सबस्क्राईब कराल, हे मला नक्कीच माहिती आहे. पुढच्या गुरुवारी मी नवीन पाहुण्यांना आमंत्रित करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला नमस्कार, धन्यवाद, आपली काळजी घ्या, बाय.